नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव. यश ॲग्रो लॅब. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला स्लोगन आहे, त्या स्लोगन खाली जो आपण संवाद साधतोय त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे पुढे जाऊन गुळी घड किंवा लहान घड कसे टाळा. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध कमी सांडायचं असेल तर युद्धाच्या पूर्वीची तयारी अत्यंत महत्वाची असते. अगदी तसंच आहे. जर आपल्याला पुढे जाऊन गुळी घड व्हायचे नसतील, त्याच्यावरचा आपला होणारा अनावश्यक खर्च टाळायचा असेल, खर्च तो अनावश्यकच आहे, कारण गुळी घडाला औषध या दुनियेत नाही आहे. लहान घड मोठे करता येतील, पण गुळी घड आपल्याला जिवंतच करता येत नाही, कारण ते इरी गेले असतात, पांढरे पडलेले असतात. त्यामुळं अनावश्यक खर्च म्हटलं मी. टाळायचे असतील तर त्याला काय करावं लागेल ह्या विषयात आपण जो संवाद साधतोय, माझी विनंती आहे आपल्याला की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण पुढे जाऊन पैसे घालण्यापेक्षा आत्ताच थोडंसं जर त्याच्यावर काम केलं तर आपल्याला त्याचे नेमकेपणाने फायदे मिळतील. नंतर काय होतंय, औषध पकालीला आणि दुखणं रेड्याला असा प्रकार होऊन बसतोय. कारण इंजेक्शनची सुई त्या पकालीतच जाते, घोड्यापातून त्या रेड्यापातून जातच नाही. ह्यासाठी बागायतदार बंधूंनो, गर्भातच जर आपण प्रॉपर त्या बंचला जर ट्रीट केलं तरी सुद्धा गुळी घडांची संख्या पुढे जाऊन आपली वाचते. मला सांगायला अभिमान वाटतो की गुळी घडावर छाटणीच्या अगोदर काम करावं असं सांगणारा पहिला व्हिडिओ आपण प्रदर्शित करतोय. कारण छाटल्यावर गुळी घडाला औषध हे मारा ते मारा म्हणाऱ्यांची संख्या माझ्यासारख्याची प्रचंड आहे. पण गुळी घड होऊच नये म्हणून काम काय करावं लागेल ह्या विषयावर मी आपल्याशी आज संवाद साधतोय. बागायतदार बंधूंनो, पहिली गोष्ट, पानं टिकवा. ज्यांची 50% राहिले 50% तरी पानं टिकवा. एक पानं टिकवण्यासाठी ट्रायकोसुडो M45चा एखादा दुसरा स्प्रे घ्या. हेनच गुळीघड वाचतात, लक्षात घ्या. जे पानाचे सायटोकायनिन कार्बोहायड्रेट्स तयार करतात, शेवटपर्यंत त्यानं पानं वाचतात. छाटणी पूर्व 72 तास, पेस्ट लावण्या अगोदरचे 72 तास, या विषयावर मी या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणानं बोलणारच आहे. पण तरी सुद्धा जो बागायतदार आता व्हिडिओ ऐकतोय, जो आपल्याला फॉलो करतोय, जो यश ॲग्रो ॲप घेतोय, त्या ॲपच्या सगळ्या बागायतदारांना माझं सांगणं असं आहे की गुळी घड आपल्या बागेत एकाच्या सुद्धा दिसता कामा नये. तो दिसू नये म्हणून ट्रायकोसुडो M45चे 1-2 स्प्रे घ्या, म्हणजे पान टिकेल. ध्यानात घ्या. काडीला पक्वता चांगली आणण्यासाठी जरी पक्वता आली असली तरी सुद्धा PDH आणि बोरिक ऍसिड आणि सल्फरचा एखादा स्प्रे घ्या. ज्यांची पक्वता चांगली आलेली आहे पण पानं बऱ्यापैकी 50% पर्यंत संपलेत आणि त्यांनी PDH द्यायची आवश्यकता अजिबात नाहीये, ती 200-300 रुपये आपले आरामात वाचू शकतील. 300 रुपयात एक बाय काम करते. त्यामुळं रुपया वाचला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर 6VA चांगल्या दर्जाचा आपल्या यशचा मिळाला तरी घ्या. मी निश्चित सांगेन यशचा 6VA, यशची सगळी उत्पादन आपण चांगली देण्याचा प्रयत्न करतोय. 6VA, ग्रीन मॅजिक आणि सल्फर याचे 1 ते 2 स्प्रे टाकून द्या. जमिनीतून थोडासा सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर थोडंसं द्यायचा प्रयत्न करा. आणि पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केल्याप्रमाणे बारीक काड्या काढून टाका आणि हाई पानांचं तजेलदार कसं राहतील बघा. बागायतदार बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, पक्वतेचं प्रमाण ह्या गोष्टींच्या मुळे चांगलं वाढेल आणि एक दिवस बागेचा महत्वाचा समजला जाऊन, शेवटच्या टप्प्यातला एक दिवस महत्वाचा समजला जाऊन त्या डोळ्यातल्या गर्भातली आतली जी जी सूक्ष्मघड निर्मिती झाली त्याला चांगली बळकटी येईल. जास्तीत जास्त गर्भातल्या बंचला बळकटी देण्यासाठी जे करायला लागते
ते करा. म्हणजे खूप काय करायला लागतं अशातला भाग नाही. हे जे आता मी 2-3 स्प्रे सांगितले तेवढे दिले तरी सुद्धा चालतील. मुळी वापशात नसेल तरी सुद्धा पानाखंड फक्त वेलीचं आरोग्य सांभाळा, कारण पाऊस यंदा 100% जास्त पडतोय, पडणारही आहे. त्यावेळी आपण चर्चा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पण बागायतदार बंधू, ही जी अत्यंत साधी आणि सोपी ट्रिक मी आपणाशी सांगितली ती नेमकेपणानं पाळण्याचा प्रयत्न करा. 100% सांगतो, तुमच्या बागेत जर आपल्या पद्धतीने काम करत गेलो आपण तर गुळघड होणार नाही. पुढच्या सगळ्या टॉनिकचा पैसा आपला वाचून जाईल. नक्की सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे बागायतदार बंधूंनो, आपलं जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपण पर्सनली सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, तसे स्प्रे देण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी त्या क्लायमेटचंही सांगण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आपला जो संवाद चालू आहे, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.